शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बाजार समिती शेतकरी आणि व्यापारी यातील दुव्याचे काम करते। टोमॅटोच्या खरेदी विक्रीचे व्यवहार शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये होत असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या व्यवहाराच्या वेळेत बदल करत सोमवारपासून दुपारी 12 वाजता हे व्यवहार होणार आहेत। त्याचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला। टोमॅटो मार्केटच्या वेळेत बदल शेतकऱ्यांच्या सोयीचा निर्णय असून याचा फायदा शेतकऱ्याला अधिक मिळणार आहे, असं प्रतिपादन माजी खासदार तथा सभापती देवीदास पिंगळे यांनी केलं। ते शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथील टोमॅटो मार्केट वेळेत बदल शुभारंभ प्रसंगी बोलत होते। गेल्या काही वर्षात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवून बरेच व्यापारी परागंदा होत असतात। यामुळे कोट्यवधी रुपयाची फसवणूक हे बाजार समितीच्या आवारात खरेदी केलेल्या शेतमाल खरेदी विक्रीवर नियंत्रण असते। पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, कांदा हा शेतमाल विक्री न करता तो नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणून विकावा, असं आवाहन करण्यात आलं। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात लिलावात व्यापाऱ्याने घेतलेल्या शेतमालाचे पैसे अदा करणे बंधनकारक असते। याबाबत शेतकरी बांधवांची कुठलीही तक्रार असल्यास बाजार समिती कर्मचारी, अधिकारी तसेच संचालक मंडळाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती विनायक माळेकर, संचालक युवराज कोठुळे, उत्तमराव खांडवाहाले, प्रल्हाद काकड, राजाराम धनवटे, भास्करराव गावित, विलासगड व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील यांच्यासह तसेच बाजार समिती सचिव प्रकाश घोलप, सहाय्यक सचिव मनोज महाले, विजय निकम, निवृत्ती बागुल तसेच टोमॅटो मार्केट व्यापारी मंगेश खलसे, सुरेश जयस्वाल, राजेश म्हैसदुने, राजू काटकर, बाळू महाले, होरीलाल यादव, बाळू नेटारी, प्रदीप यादव, संजय उगले, लालदेव यादव, सचिन गांगुडे, कौशल कुशवाह, किरण धंदुके, अशोक सानप, मनोज यादव, सागर सुराशे, रोशन बिकानेर, जुनेद बागवान आदी उपस्थित होते। पुढे सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितलं की पूर्वी टोमॅटो मार्केटची वेळ ही 4 वाजेची होती, त्यामुळे लिलाव होऊन पॅकिंग करून पाठवण्यात वेळ होत असे। तसेच शेतकरी बांधवांनी एक दिवस अगोदर खुडा केलेला टोमॅटो हा उशिराने मार्केटमध्ये येत होता। शेतकऱ्यांची यामुळे गैरसोय होत होती। यासाठी शेतकरी हिताचा निर्णय घेत संचालक मंडळाने टोमॅटोच्या मार्केटचा वेळेत बदल केला आहे। यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तसेच व्यापारी वर्गाला देखील टोमॅटो पॅकिंग करून रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत पाठवता येईल। सूत्रसंचालन सचिव प्रकाश घोलप तर राजू म्हैसदुने यांनी आभार व्यक्त केले। आज या ठिकाणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शरद पवार मार्केट यार्ड या ठिकाणी आम्ही टोमॅटोचा जो दुपारी 4 ते 5 वाजेनंतर व्यवहार चालू व्हायचे ते आता आम्ही साधारण सकाळी 12 वाजेपासून लिलाव या ठिकाणी आजपासून पोळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी चालू केलेले आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती, तर सगळ्या शेतकरी बंधूंनी माल 10 वाजेपासून या ठिकाणी सुरुवात जरी आणायला केली तर 12 वाजेपासून रेग्युलर लिलाव या ठिकाणी चालू होती। आज साधारण 350 ते 500 ते 700पर्यंत साधारण लिलाव सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगले पैसे मिळतील। आणि म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी या शरद पवार मार्केट यार्डामध्ये टमाट्यामध्ये सगळे व्यापारी अतिशय चांगले आहे। व्यापारीसुद्धा चांगले शेतकऱ्यांना तात्काळ या ठिकाणी पैसे देत आहेत आणि पैसे भावसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळतो आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि ह्या आपण सकाळी 10 पासून सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल जर आणला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि व्यापाऱ्यांना होईल। आणि म्हणून 12 वाजेपासून रेग्युलर हे लिलाव चालू होतील आणि म्हणून शेतकऱ्याला शक्य होईल त्यांनी 10 वाजेपर्यंत 10 वाजून या ठिकाणी माल आणायला चालू करावा, ही आमच्या संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्याला व्यापाऱ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीर, नाशिक।